नमस्कार मंडळी, मिस्टर अँड मिसेस अनु फॅमिली ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आम्ही निघालो आत्याच्या घरी, म्हणजे अयांची आत्या आजी, श्री क्षेत्र हरिहरेश्वरला। आजी आणि आजींना नमस्कार करून आम्ही निघालो। आजी आणि आजींना बाय बाय करत आम्ही प्रवासाला सुरुवात केली। ते तुम्ही पाहू शकता, बागमांडले ते वाणकोट सावित्री नदीवरती एक पूल बांधण्यात येत आहे। हे काम खूप वर्ष आधीपासून चालू आहे, पण आता या कामाला पुन्हा सुरुवात झाली आहे। बंटीच्या नवीन ऑटोने आम्ही वेसवी येथील फेरीबोट येथे पोहोचलो। याआधी लोकांना गाडी घेऊन पलीकडे जाण्यासाठी 100 ते 150 किलोमीटर बाय रोड ट्रॅव्हल करावं लागत असे। वेळेची आणि इंधनाची बचत करत सुवर्णदुर्ग शिपिंग सर्व्हिसेस बागमांडले ते वेसवी फेरीबोट सेवा 15 ते 16 वर्ष कार्यरत आहे। याआधी अयांशने समुद्रात डुबुक करणे आणि आजींकडून माडावरती चढणे याची ट्रेनिंग घेतली होती, आणि आता थेट बोट चालवण्याची ट्रेनिंग सुद्धा मास्टर संजय दादाकडून तो घेत आहे। आत्या आजी एकटीच चालत आहे। आता तुम्ही म्हणाल, तिचा हात पकडण्याऐवजी तुम्ही व्हिडिओ शूट करत आहात। होय, कारण वयाच्या 85व्या वर्षी सुद्धा ती किती फिट आहे हे तुम्हाला दाखवायचं होतं, आणि अजून सुद्धा घरातील दबदबा तिचा कायम आहे। आत्या आजीच्या घरी जाण्यासाठी हरिहरेश्वर मार्गे श्रीवर्धन जाणारी मिनरल आम्ही पकडली। टॉपला उतरतात श्री हनुमान मंदिर लागतो। घरी पोचल्यावर वहिनीने अयांच्या अंगावरून पाणी काढलं।
थोडा फ्रेश होऊन आम्ही नाश्ता करून घेतला. तिकडे घरी आईने सुनेला त्रास होईल म्हणून विहीर खोदून पंप लावून घेतला आणि बायको मला इथे म्हणतेय असं पाणी काढायला खूप मजा येते. पाणी काढत असताना गणेशदादाच्या आईने आवाज दिला, अरे या थोडा वेळ बसा घरी, चहा घ्या. मग आम्ही थोडा वेळ गणेशदादाच्या घरी बसलो. तेवढ्यात अभयदादाचा कॉल आला की चला मंदिरामध्ये जाऊन येऊया. अभयदादाने मंदिरात जायची तयारी आधीच करून ठेवली होती. ही ऑटो दादा संध्याकाळी विकून एक नवीन ऑटो घेऊन येणार आहे. या ऑटोची लाट सफर आम्ही केली आणि म्हणूनच मी या ऑटोला मुद्दामूनच कॅमेऱ्यात कैद करून ठेवले. आणि आयांशने मात्र ध्रुविका दिदीला काही सोडलं नाही. हे मंदिर कालभैरवाचे आहे. शतघ्न दैत्याचा वध करण्यासाठी श्री कालभैरवाचा अवतार झाला. याच देवाच्या कृपेने पिशाच्य बाधा दूर होते. या देवाच्या बाजूस आदिशक्ती योगेश्वरी आहे. श्री क्षेत्र हरिहरेश्वर येथील श्री कालभैरवाचे मंदिराचा जीर्णोद्धार सन्माननीय शामराव पुंडलिक पाटकर यांनी स्वतःच्या खर्चाने केला. मिती चैत्र शुद्ध प्रतिपदा शके 1834, दिनांक 19 मार्च 1912 रोजी झाला. श्री क्षेत्र हरिहरेश्वर हे भारतातील अग्रगण्य तीर्थक्षेत्र आहे. या क्षेत्राला दक्षिण काशी म्हणूनही ओळखले जाते. येथे मुख्य मंदिर
श्री हरिहरेश्वराचे असून गाभाऱ्यामध्ये ब्रह्मा विष्णू महेश व आदिमाया पार्वती लिंग रूपाने आहेत. येथे उत्तर काशीप्रमाणे पहिल्यांदा श्री कालभैरवाचे दर्शन करावे व नंतर श्री हरिहरेश्वर मंदिरातील गणपती, गरुड, नंदी यांचे दर्शन घेऊनच श्री हरिहरेश्वराचे दर्शन करावे. श्रेष्ठ मुनी अगस्ती यांच्या तपश्चर्याने श्री हरिहरेश्वर येथे लिंग रूपाने प्रकट झाले. क्षेत्र हरिहरेश्वराचे दर्शन घेऊन आम्ही थोडा बीच वरती फिरायला आलो. हे माझे आत्ते भाऊ अभय दादा ते आहे. हे माझे मोठे भाऊ आत्याचा मुलगा माझ्या जी या घरी होती आपल्या आत्या आलेली त्यांचा मुलगा आहे या. आणि माझा भाऊ जिगरी दीदी ध्रुविका दीदी आयशला बीच दाखवत आहे. मस्त असा थंग समुद्र. अभयदा आम्हाला क्षेत्र हरिहरेश्वराचं पूर्ण डिटेल शेअर करत आहे. आता काय म्हणतो बाकी काहीतरी एक माहिती द्या. बीच वरती येऊन तुम्ही काय करता? काय मच्छी पकडणार हे करणार ते करणार तेच काम दादा फक्त मच्छी पकडायला येतो. आणि मस्त असा परिसर आहे. तुम्ही पण एकदा आला नसाल तर एकदा अवश्य भेट द्या. ब्लॉक नंबर 3 मध्ये मी म्हणालो होतो श्री क्षेत्र हरिहरेश्वराचं दर्शन आम्ही इथूनच घेतलं. जो डोंगर आपल्याला वेळासवरून दिसतो तो स्पॉट हा आहे. मंदिराची परिक्रमा सुद्धा या रस्त्यानेच होते. भरतीचा टाइम असल्यामुळे आम्ही ही प्रदक्षिणा केली नाही. आम्ही आता कोकम सरबत पित आहोत. की नाव का तुमचं म्हणालात? ज्योती अंजरकर काकी सरबत बनवत आहेत. मस्त खूप गरम झालंय आणि थंडगार कोकम सरबत. कोकणाचा एक स्पेशल कोल्ड्रिंक तुम्ही बोलता ना तसं एक खूप भारी असतो. काकीने कोकम सरबत तयार केलेलं आहे. आपण आता टेस्ट करणार आहोत. मस्त असं बीचच्या बाजूलाच त्यांचं स्टॉल आहे.
मस्तपैकी असे शेक करून कोकम सरबत दिलंय. हा आता अबदादानी छान बोलले म्हणजे आपण पण एकदा पहिले टेस्ट करून घेऊया. आणि मम्मा इकडे बसली आहे. एक नंबर भारी आहे. तुम्ही इकडे आलात तर नक्की ट्राय करा. काकी पुन्हा एकदा नाव सांगा. ज्योती अंजरकर काकी आहे तिकडे स्टॉल लागले. आणि आपल्या कोकम सरबत ट्राय करा. खूप सारी सरबत आहेत त्यांच्याकडे. आणि आपल्या भेंडकोलचेच आहे. वेंटुलचेच आहेत आपल्याच गावातले आहेत. बीच वरून घरी आल्यावरती आम्ही फ्रेश झालो आणि मोठ्या आत्याकडे म्हणजे आरावीला निघालो. अनु एक मिनिट. आणि फायनली आम्ही आरावीला आत्याच्या इथे पोहोचलो. इकडे 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 गेला. इंगळी. गुंदू ए गुंड्या शनी 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 ते बघ सगळं पुसला. चला चला पप्पा व्हिडिओ करताय बस. काय काय तुला पाहिजे खाऊ? काय खाऊ पाहिजे? काय पाहिजे? पापा पाहिजे? ऐंशी जेवायला बसले. जेवण झाल्यावर थोडा आराम केला आणि आम्ही इथून आयांच्या मोठ्या आत्याकडे निघणार आहोत. हा व्हिडिओ इथेच थांबवत नेक्स्ट व्हिडिओमध्ये कंटिन्यू करू. राधे कृष्ण.